मी नेहा आज जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्ही मला कधीच माफ करणार नाही, पण ही गोष्ट माझ्या आयुष्याची आहे. पैशाच्या हव्यासापोटी मी माझ्या नवऱ्याचा विश्वास तोडला. त्याला मृत्यूच्या दारात सोडून मी परदेशात पळाले. पण 5 वर्षांनी नियतीने मला अशा ठिकाणी नेऊन उभं केलं जिथे माझ्या प्रत्येक पापाचा हिशोब माझ्यासमोर उघडा पडला. माझं आणि समीरचं लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. समीर खूप चांगला माणूस होता, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा. त्याच्याकडे फार श्रीमंती नव्हती, पण तो प्रामाणिक होता. पण माझी स्वप्न मोठी होती. मोठा बंगला, महागडी कार, विदेशातलं आयुष्य. समीरच्या साध्या आयुष्यात मला आनंद मिळेनासा झाला होता. एक दिवस समीरला किडनीचा गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं की उपचार शक्य आहेत, पण खूप खर्चिक आणि वेळ खाऊ असतील. तेव्हाच माझ्या आयुष्यात विक्रम आला. तो इंग्लंडमध्ये राहत होता. सोशल मीडियावर ओळख झाली. रोज महागड्या गाड्यांचे, बंगले, पार्टीचे फोटो पाठवायचा. हळूहळू मला वाटू लागलं की माझं खरं आयुष्य त्याच्या सोबत आहे. एके दिवशी मी निर्णय घेतला. समीर हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्या खात्यातील पैसे मी माझ्या खात्यात वळवले. काही दागिने घेतले आणि त्याला तिथे सोडून इंग्लंडला निघून गेले. जाताना त्याने फोन केला होता. नेहा, तू कुठे आहेस? मी फोन कट केला. तो त्याचा माझ्याशी शेवटचा संवाद होता. सुरुवातीचे काही महिने स्वप्नात सारखे गेले, पण लवकरच विक्रमचा खरा चेहरा समोर आला. तो आधीपासून विवाहित होता. मी त्याच्यासाठी फक्त वेळ घालण्याचं साधन होते. एक दिवस त्याने मला घराबाहेर काढलं. क्षणात माझ्याकडे काहीच उरलं नाही. मी एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये नोकरी करू लागले. दिवसभर काम, रात्री छोट्याशा खोलीत एकटी. आता पैशांची स्वप्न नव्हती, फक्त जगणं उरलं होतं. तिथे माझी ओळख आर्यन नावाच्या तरुणाशी झाली. तो नियमित ग्राहक होता, सभ्य, समजूतदार आणि मदत करणारा. काही महिन्यात आमची चांगली मैत्री झाली. त्यामुळे आयुष्यात पुन्हा हसू यायला लागलं. एक दिवस त्याने मला शहरातील एका अलिशान हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं. मी तयार झाले. आम्ही हॉटेलमध्ये बसलो. गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात संपूर्ण स्टाफ अचानक सरळ उभा राहिला. सगळेजण एका व्यक्तीला नमस्कार करत होते. बहुतेक हॉटेलचा मालक असावा. तो माणूस आमच्या दिशेने चालत येत होता. मी सहज त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी माझ्या हातातील ग्लास खाली पडला. तो समीर होता. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. ज्याला मी मरणासाठी सोडलं होतं, तो माझ्यासमोर जिवंत उभा होता. आणि फक्त जिवंत नाही, तर करोडपती हॉटेल मालक म्हणून. मी घाबरत त्याच्या जवळ गेले. समीर, त्याने माझ्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर ना राग, ना दुःख, ना तिरस्कार, फक्त एक शांत हास्य. कशी आहेस नेहा? त्याच्या या प्रश्नाने मी कोसळले. मी रडत रडत माफी मागू लागले. तेव्हा तो म्हणाला, तू गेल्यानंतर मी वाचलो. एका ट्रस्टने माझा उपचार केला. नंतर मी इथे आलो. सुरुवातीला भांडी घासली, वेटर म्हणून काम केलं आणि हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा केला. मी खाली मान घालून बसले. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याने समीरकडे पाहून हसत म्हटलं, दादा, मी आलो. मी चकित झाले. दादा? समीर हसला. हो, आर्यन माझा लहान भाऊ आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग समीरने शेवटचं एक वाक्य म्हटलं, नेहा, देव प्रत्येकाला दुसरी संधी देतो, पण प्रत्येकाला तीच व्यक्ती पुन्हा मिळते असं नाही. तो निघून गेला.
मी तिथेच बसून रडत राहिले. त्या दिवशी मला समजलं, पैसा हरवला तर परत मिळतो, पण विश्वास हरवला तर आयुष्यभर पश्चाताप उरतो. 2 महिन्यांनी मला समजलं, समीरने माझ्यावर कोणतीही केस केली नव्हती. मी घेतलेले पैसे, दागिने सगळं त्याने माफ केलं होतं. कारण त्याच्या मते माझी सर्वात मोठी कमाई पैसा नव्हती, तर चुकीच्या माणसाला वेळेत ओळखणं होतं. कधी कधी शिक्षा तुरुंगात मिळत नाही, ती आयुष्यभर पश्चातापाच्या रूपात मिळते. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीज सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.